शुभ सकाळ मित्रांनो, मी अल्पेश वरे पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो नवीन ब्लॉग मध्ये। तर खूप दिवसांनी आपली भटकंती चालू झालेली आहे। तर आज आपण आलो आहोत आशेरीगड, पालघर जिल्ह्यामधला आशेरीगडावरती आपण आज आलो आहोत। आणि आशेरीगड आपण आधी केलेला आहे, म्हणजे मी आणि माझा मित्र आम्ही आधी ऑलरेडी केलेला आहे आशेरीगड। आशेरीगडमध्ये आम्ही काहीतरी उन्हामध्ये आलो होतो, मे महिन्यामध्ये एप्रिलमध्ये आलो होतो। आणि आता मस्तपैकी पावसाचं वातावरण आहे, म्हणजे पावसाळा आता संपत आलेला आहे, त्या दरम्यान मस्तपैकी हिरवगार वातावरण वगैरे आहे। तर ह्या दरम्यान आम्ही ह्या गडाला भेट देतोय आणि पूर्णपणे माहिती ह्या गडावरती कसं यायचं। आता आम्ही आलो विरारमधून ह्या गडावरती कसं यायचं, बसने वगैरे किंवा ट्रेनने वगैरे कसं येऊ शकायचं, पूर्णपणे तुम्हाला माहिती ह्या व्हिडिओमध्ये। परत किल्ल्यावरती कसं जायचं, किल्ल्यावरती आपल्याला काय काय बघायला भेटेल, पूर्णपणे आपण हा एक्सप्लोर करणार आहोत गड। तर पूर्णपणे हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, आपल्याला पूर्णपणे माहिती मिळून जाईल। तर चला सुरुवात करूया आपण व्हिडिओला। पालघर स्टेशनवरून आल्यावरती मनोर मस्तान नाका इथून येऊन खोडकावणे बेस विलेज आहे ह्या गावाचं। तर आम्ही तिथे पुढे चालत येत होतो आणि आपल्याला इथून मध्ये एक नदी लागते नदी। तर ह्या पुलावरती आता उभे आहेत आणि इथून साईडला नदी आहे। तर नदी क्रॉस करून आपल्याला पुढे जायचं आहे। तर पूर्णपणे इथून चांगला व्ह्यू होतो। सकाळचा वेळ झालेला आहे, आता सकाळचे वाजलेत 8 वाजलेले आहेत, 8 नाही 9 वाजलेत। किती वाजले हो? 9 वाजले। तर 9 वाजलेले आहेत आणि आता आम्ही पुढे जायला सुरुवात करतोय। आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं, माझ्यासोबत आपला मित्र ओमकार रवेरे, त्यासोबत आपण ट्रेक करणार आहोत पूर्ण। दरवेळी असणारा एकच। तर आपण प्रवास चालू ठेवूया। तर पुढे नदी क्रॉस करून आपल्याला आल्यावरती आपल्याला एक छोटंसं मंदिर लागतं इथे रस्त्यावरतीच। तर आपण इथे मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं आहे। तर माझ्या मागे बघताय आशेरीगड तुम्हाला आता धुक्यामध्ये पूर्णपणे लपलेला आहे, त्यामुळे दिसणार नाही। पण खाली गावामध्ये तुम्हाला भात शेती वगैरे दिसते। तर ह्या भात शेतीमुळे आणि तो किल्ला एकदम एवढं, हे जे निसर्गाचं सौंदर्य एवढं भारी वाटतंय ना माझ्या मागे। सिनेमॅटिक व्हिडिओमध्ये बघा तुम्ही। इथून जाऊसं नाही वाटत आम्हाला। जे समोरचं जे दृश्य आहे ना, जे सौंदर्य दिसतंय ना निसर्गाचं, ते बघण्यासाठी इथे आम्ही 15 मिनिटापासून थांबलो। 15 मिनिटापासून इथून जाऊसच वाटत नाही आम्हाला। आम्ही इथेच व्हिडिओ काढतोय, फोटो काढतोय। जे समोर दृश्य आहे ना ते भाई खतरनाक आहे, खतरनाक। एकदा तुम्ही बघा, हे बघा समोर, तुम्ही दृश्य बघा फक्त। समोर जो किल्ला आहे आणि खाली भात शेती आहे, इथं जो निसर्ग आहे, हा 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 एक नंबर। हे गाव आहे पूर्णपणे इथे खाली। वा वा वा। तर पुढे चालत आलं आपल्याला खडकोना विलेज लागतो। विलेजमधून आपल्याला पुढे चालत जायचं आहे। तर गावाचा शॉट घेतला। तर फायनली आपला ट्रेक चालू झालेला आहे। गावाकडून आपण पुढे आलेलो आहे आणि आपल्याला पायवाट लागू शकता, पायवाट लागलेली आहे। पायवाट आपण सरळ पायवाट आहे, ही पायवाट पकडून आपल्याला वरती जायचं आहे। तर ओम्या, यस, आपण जेव्हा लास्ट टाइम आलो होतो मे महिन्यामध्ये, तेव्हा आपली हालत कशी झाली होती? खूप जास्त ऊन होतं त्यावेळी। आम्ही खालतूनच गॉगल वगैरे घालून पूर्ण तयारीत निघालो होतो। हा जो आता जो एरिया दिसतो ना इथला, तो त्यावेळी म्हणजे असा, आता कसा दिसतोय पूर्ण थोडंसं सावली आहे, मराठीमध्ये बोलतात ते मलप टाईपमध्ये आहे। आता कसं आहे, त्यावेळी आलो होतो ना आम्ही, आय थिंक मार्च ते एप्रिलचा काहीतरी सीझन होता, ते मंथ होता तो। आणि खूप ऊन होतं त्यावेळी, खूप। आणि आम्ही एकलो होतो। आता फक्त हा व्ह्यू बघा, आता जो आलोय तो, आता बघताय तुम्ही इथं पूर्णपणे हिरवळ आहे। आणि आम्ही जो आलो होतो ना पूर्णपणे सुकलेला आहे, म्हणजे पूर्णपणे उन्हाळा, एवढं ऊन होतं बाप रे। आमची पूर्णपणे अक्षरशः बेकार झाली होती। पाण्याच्या बॉटल किती होत्या? 2 होत्या। ओम्यानं एक आणला होती, मी तर पाणीच नव्हतं आणला होता, नुसती बॉटल आणली होती। खाली गावात एक बॉटल भरलेली पाण्याची, तो बोरिंगचं पाणी भरलेला खरा। आणि आम्ही आधी नाही पिआलेलो,
वरती घेऊन गेलो बोरिंगचं पाणी आणि आमचं पाणी संपला आणि वरती पाणी कुठे माहिती नाही आम्हाला. आणि तो पाणी प्यायलेला तोंडात टाकू नाही यालाच मरो की नाही. मग आपल्याला एक वरती जी आम्हाला जी एक म्हणजे पाण्याची टाकी म्हणजे एक देव पावला म्हणून असं बोलता येईल. तर ती तुम्हाला गोष्ट आहे ना मी तुम्हाला वरतीच गेल्यावर दाखवतो. एकदम म्हणजे आम्ही एवढं खुश झालो होतो ना त्या टायमाला. तर ते तुम्हाला अक्षरशः आम्ही पाण्यासाठी ना त्या टायमाला ऊन होतं खूप पहिलंच. हा पाण्यासाठी एवढं आम्ही धडपड करत होतो. तिकडे पाण्याची टाकी होती पहिली, त्याच्यामध्ये पाणी खूप होतं पण ते खूप म्हणजे घाण पाणी होतं. तर आम्ही शोधून शोधून ना एक ठिकाणी अशा ठिकाणी पोहोचलो ना ते तुम्हाला दाखवतो. हा ती वरती जाऊन तुम्हाला गोष्ट सांगतो. खोल नदी विधी क्रॉस करत चाललेलो आहे आपण. लय भारी आहे, लय भारी आहे. इथून आता जाऊ कसं 1 2 3. घामटा निघायला बघतो का तुम्ही मला लय घामटा निघालाय. लास्ट ट्रेक आपला टकमक किल्ला होता, त्याच्यानंतरला आज करतोय त्यामुळे थोडा दम लागतोय. ह्याची हालत बघा, घामटा घामटा निसता घामटा. हा थोडा ब्रेक घ्यायचा विचार करतोय पण ब्रेक घेणार नाही. चले ओमे ब्रेक नाही ब्रेक नाही. जर ब्रेक घेतला तर मग 15-20 मिनटं तिथंच गेले. त्यापेक्षा एक ब्रेक घेतलेला बरा पूर्ण ट्रेकमध्ये. थोडं पाणी प्यायलं, खाल्लं, नाश्ता पाणी आपण मजबूत आणलेलं आहे. आपल्या इथं बसायची सोय सुद्धा आहे. बसायची म्हणजे बसायची नाही, नॉर्मली निवांत बसायला. आणि हा व्ह्यू आहे वरती चालत जायला. इथेच मी तुझी व्हिडिओ काढलेली होती आपण. कोणती व्हिडिओ? चालायची रे. अच्छा हा पण तिथे सुद्धा काय अक्षरीगड. हे बघा इथे लिहिलेलं आहे अशेरीगड प्लास्टिक मुक्त गड किल्ले. आणि प्लास्टिक बघा, हे बघा समोरच बोर्ड आहे, त्याच्या खाली इथे कचरा आहे. कचऱ्याची कुंडी सुद्धा इथे बनवलेली आहे दगडाची, तरी सुद्धा आवारात कचरा बिचरा फेकलेला आहे. तर असं करू नये. गड किल्ले आपले आहेत, हॅलो आपल्याच पूर्णपणे सांभाळायचं आहे, रक्षण करायचं आहे, कचरा करू नये. तर आपण आता इथे पोचलोय. इथं 2, इथे काय, इथे काय खांबासाठी असतील ते. पण असा एक मोठा असा हा दगड आहे ना. हा कुठे हा दगड आहे ना. नाही रे हा दगड नाही. असाच हिच्यामध्ये आहे ना पूर्णपणे असा मोठा घोल होता. घोल मला वाटतं कोण वगैरे ना घेऊन गेले असते जाता बिता असा मारायला है ना. तर लास्ट टाइम आम्ही ह्याच घराखाली बसलो होतो. वरतून आलो होतो थकून भागून धावत पळत आलो होतो पाण्यासाठी आणि इथेच बसून नाश्ता करतोय आता. केळी तर थोडा रेस्ट केलाय, आराम करतोय मस्तपैकी. नाश्ता पाणी करतो आणि पुढे जाऊया मग निघूया. मित्रांनो आपल्याला दगड भेटलेला आहे फायनली. याला शोधत होतो भरपूर टाइम, तो भेटलाय. हा बघा तो दगड. या अख्ख्या जंगलामध्ये या दगडाला बघा पूर्ण कसा आकार आलेला आहे. हा आधीपासून हा मला वाटतं बनवलेला आहे, कारण चौकोन आहे पूर्णपणे बघा. तर आपण नाही काही असं खलबता त्याचा यूज केला जातो असं. इकडे आपल्याला बकऱ्या भरपूर बघायला भेटते. आपण त्याला साईड देऊया. साईड दे रे, साईड देऊ मी लावू दे. साईड दे.
इकडे जे बेस विलेजची जे माणसं आहेत त्यांची बकऱ्या शेळ्या एकच झाल्या. नाही, शेळी वेगळी असते आणि बकरी वेगळी असते. अच्छा. आणि बकरा तो मेल फिमेल झाला पाहिजे. तर बकऱ्या शेळ्या जे काय आहेत, परत गुरं ढोरं, तर बकऱ्या शेळ्या गुरं ढोरं सगळ्यांना वरती किल्ल्यावरती चरायला घेऊन जातात. कारण वरती गवत वगैरे आहे ना, तर मस्तपैकी चरून बिरून खाली घेऊन येतात. ह्या किल्ल्यावरती आपल्याला येण्यासाठी रस्ता चुकणारच नाही तुम्ही, कारण एवढा सर्वात सोपा रस्ता आहे ना, आणि एकदम मध्यम लेवलचा ट्रेक आहे. म्हणजे आत्ता तुम्हाला दिसतोय फक्त चालायला, पुढे जरा कठीण आहे. एवढा पण कठीण नाही, पण मध्यम लेवलचा बोलता येईल. झाड पडले. मध्यम लेवलचा बोलता येईल. आतापर्यंत सरळ होता, आता वरती आहे. तिकडं वरती जायचं एकदम. हा 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 एकदम वरती आहे. ते पण दगडीत तर पाय चालत जायचं आहे. पाय मुरगळला बॉम्बला मग. तर फायनली आपण गडाच्या पायथ्याशी एकदम खाली आलेलो आहे. एवढं काय वाटलं नाही आम्हाला, कारण लास्ट ट्रेक आम्ही केलाय ना, त्यामुळे आम्हाला काय एवढं वाटलं नाही. आणि तो उन्हात केलं होतं त्यामुळे जरा फाटली होती आमची. पण आज काय एवढं वाटलं नाही. पटाक असं वाटलं लगेच आलो आम्ही. आणि पण पाऊस तर नाही इथे, पण वरती पूर्ण धुकं आहे ह्या टायमाला. आता वाजले सकाळचे 10 साडे 10 वाजलेत. 10 वाजलेत नाही 10:30 वाजले सॉरी. हा, आणि वारा आणि धुकं बघा. पूर्णपणे गड आहे त्या धुक्यामध्ये गेलाय. खाली ऊन आहे, पण वरती आल्यावरती पूर्णपणे धुकं आहे. तर वरती फिरायला मजा येणार आहे. काळू भेटला आपल्याला. लास्ट टाइमला काळू नव्हता, तो लाल्या होता. वरती लाल्या आहे, आपल्याला काळू भेटला इथे. वेळ आपण आराम करून विश्रांती घेऊन फायनली आपण वरती चढायला सुरुवात केलेली आहे. माझ्या मागे बघताय ओमकार अवेरे, कुत्र्यांची गँग खाली झोपलेली आहे, त्यामुळे आपल्यासोबत काही कारणामुळे येऊ शकत नाही. आता पुढे गेल्यावरती आपल्याला रेलिंग वगैरे लागेल, तर ते तुम्हाला दाखवतो. आता वरतून दिसणारा अथांग असा दृश्य, पॉवरफुल. पुढे गुरं चरत आहेत त्या समोरच्या डोंगरात. हा एक समोरचा डोंगर आहे. या डोंगराच्या मधनं ही पूर्णपणे गॅप आहे. हा गॅपेतनं असा एक खिंड आहे. त्या खिंडतनं आम्ही वरती चढून आलोय आणि आपल्याला मस्तपैकी असा नजारा बघायला भेटतोय. वरती आपल्याला अजून चांगला बघायला भेटेल. चलो मी ही वाटच नाही मला. तर इथून आता आपल्याला कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात. तर पूर्णपणे ह्या पायऱ्या आहेत त्या पूर्णपणे कातळात कोरलेल्या आहेत. आणि इथेच पुढे रेलिंग लागते. आणि इथे आपल्याला अजून एक बघायला भेटतो, तो म्हणजे आतमध्ये असलेला एक छोटीशी गुहा आहे बघा. छोटीशी इथे गुहा बघायला भेटते. हे बघा, आता आतमध्ये काय माहिती नाही, पण इथे छोटीशी गुहा आहे. तर आतमध्ये कदाचित पाणी वगैरे असावं. मित्रांनो, आपण फायनली वरती अजून आलो नाही, पण अर्ध्या रस्त्यात पोचलेलं आहे गडाच्या. पण तुम्हाला सांगायचं राहिलं, मी आता ओमकार आणि मी त्या किल्ल्यावरती आलो कसं, म्हणजे विरारवरून कसं आलो मुळात. तर बघा, विरारवरून यायला म्हणजे तुम्ही प्रायव्हेट गाडी सुद्धा करून येऊ शकता. प्रायव्हेट गाडीने जर आलात तुम्ही, तर आपण जो हायवे दिसतोय तुम्हाला,
हायवे दिसतोय. दिसतं. हा, तर हायवेने सुद्धा तुम्ही येऊ शकता. डायरेक्ट आपला खोडकानो विलेज आहे, बेस विलेज, तिथपर्यंत तुम्ही येऊ शकता. ते आतमध्ये गाडी येते, तुम्ही पार्किंग करू शकता. पण जर तुम्ही एक पब्लिक ट्रान्सपोर्ट करून जर तुम्ही येत आहे तर त्यासाठी तुम्हाला एक विरारवरून, जसं आम्ही विरारवरून आलो, पालघर स्टेशनला उतरावं लागेल. पालघर स्टेशनवरून कमी खर्चामध्ये तुमचा हा पूर्णपणे ट्रेक होऊन जाईल. पालघर स्टेशनला उतरलात, बाजूलाच आपल्याला ST डेपो, ST महामंडळाचा डेपो आहे, पालघर डेपो आहे. तिथे येऊन तुम्ही मनोरला जाण्यासाठी कुठला फाटा कुठला रे? मस्तान नाका. हा, मस्तान नाका. मनोर मस्तान नाकाला जाण्यासाठी तुम्ही तो ST पकडू शकता. ST पकडून तुम्ही मस्तान नाक्याला उतरून तिथून आपण म्हणजे तिथे फाटा आहे, तिथून आपण एक शेअरिंग ऑटो किंवा पकडू शकतो तुम्ही. शेअरिंग ऑटो पर पर्सन 30 किंवा 50 रुपये घेतात. कारण ॲक्च्युली आता लास्ट टाइम आम्ही आलो तेव्हा 30 रुपये घेतले होते आणि या टायमाला 50 रुपये घेतले. तर काय माहिती नाही ते प्राईस वाढवलं की नाही, पण 50 रुपये आता आमचे घेतलेले आहेत. पण म्हणजे पर पर्सन 50 रुपये. आणि असं करून तुम्हाला बेस विलेजपर्यंत ते सोडतील आणि तिथून तुम्ही चालत येऊ शकता. तर तिकडून तो तुम्हाला दिसतोय, हा पूर्णपणे हायवे आहे तिकडे लांब सडक. तिकडून आम्ही चालू वरती आलोय आणि आपण आता फायनली किल्ल्यावरती आलो. तर आपण आता जाऊया वरती. तर छोट्याशा पायऱ्या होत्या कातरात कोरलेल्या, ते करून आल्यावरती आपल्याला इथे थोडा रेलिंग वगैरे लावलेल्या आहेत. पण इथून आपल्याला पुढे चालत आल्यावरती मेन शिडी लागते, ती उंच शिडी आहे. तरी बघा, ही बघा, ही शिडी आहे. ह्या शिडी तर बघा, अर्ध्या शिडीमध्ये आलोय मी. पण इथला जो पॅच बघाल ना तुम्ही, पूर्ण उभा आहे. हा बघा, पूर्ण उभा आहे. तुम्हाला आता व्हिडिओमध्ये वाटणार नाही उभा आहे, पण पूर्णपणे उभा आहे. पूर्ण आहे, पण पाय घसरला डायरेक्ट पडला. कसा आहे ओम्या पॅच हातला शिड्यांचा? अरे काय काय चिड तर हलतायत आणि एकदम स्ट्रेट आहे. मध्ये एक शिडीच नाही, बापरे, खतरनाक आहे. मध्ये एक शिडीच नाही. चला पुढे जाऊया, पुढे. नजर हट्टी, दुर्घटना घट्टी. तर तुम्ही जसं पायऱ्या चढलात तसंच तुम्हाला एक अवशेष बघायला भेटेल. तर हे एक मुकुट टाईप मध्ये आहे बघा. यावरती पूर्ण काही शिलालेख आहे, म्हणजे असं कोरलेलं आहे या पूर्णपणे दगडावरती, आणि हे मुकुट टाईप आहे. तर हे इथं आहे, चांगलं आहे. आणि इथेच आपल्याला काहीतरी ओम्या बोलला, काय ओम्या? पाण्याचा टाका, पाण्याचा पहिला टाका आपल्याला बघायला भेटलेला आहे. एक मिनिट, हे बघा, छोटंसं पाण्याचा टाका आपल्याला पूर्णपणे भरलेलं आहे. पाणी खराब आहे, पण पहिला टाका आपल्याला बघायला भेटलेला आहे फायनली. आणि परत आपल्याला कातळात कोरलेल्या ज्या पायऱ्या आहेत त्या परत लागलेल्या आहेत. चला मग, आणि इथेच आपल्याला वरती गेल्यावरती प्रवेशद्वार बघायला भेटेल. हे बघा, प्रवेशद्वार आपल्याला इथे बघायला भेटेल. हे प्रवेशद्वार किल्ल्याचे हे प्रमुख प्रवेशद्वार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर प्रवेशद्वार पूर्णपणे सजवलं आहे, कारण जसं आता नवरात्र होऊन गेली तर वरती देवीचं मंदिर आहे, तर त्यामध्ये काही कार्यक्रम वगैरे होत असेल, तर त्यामुळे पूर्णपणे सजवलेलं आहे. आणि आता आपण फायनली किल्ल्यावरती आलो आहोत. किल्ल्यावरती येतात आपल्याला असे एक दगडामध्ये कोरलेले असे पाट टाईप, म्हणजे आता काय बोलणार, एक चर खचलेला आहे. चर तो पाणी जाण्यासाठी मार्ग असावा, जेणेकरून जो गडावरती जो पाणी वगैरे असेल तर ते एका मार्गाने खाली जावं त्यासाठी. आणि सुंदर अशा प्रकारे पायऱ्या कोरलेल्या आहेत ना, म्हणजे जो इतिहास आहे आपला, ह्या प्रत्येक किल्ल्यांची किंवा ह्या किल्ल्यावरती कोरलेल्या पायऱ्यांची वगैरे आपल्याला आठवण करून देते, महाराजांची आठवण करून देते. तर बघा त्यावेळेचं कसं बांधकाम होतं किंवा त्या पायऱ्या वगैरे कशा कोरलेल्या आहेत. आणि आम्ही आता ज्या रस्त्यामधून चालतोय
जसं लास्ट टाइम आम्ही आलो होतो त्या टायमाला काहीच गवत वगैरे नव्हतं. आता आपल्याला वाट पण दिसत नाही. काय होतं ओम्या? त्यावेळी तर आपल्याला पूर्ण ओसाड दिसत होतं, ओसाड. पण आता आम्हाला वाट पण दिसत नाही, एवढं गवत वाढलेलं आहे इकडे. हे बघा, पूर्ण गवत वाढलेलं आहे. कारण पावसाळा गेलाय ना, तर त्यामुळे पूर्णपणे गवत वाढलेलं आहे. पण आम्ही येऊन गेलो इथे, त्यामुळे आम्हाला कुठे जायचंय, काय बघायचंय, कुठे काय आहे, तर ते आम्हाला माहिती आहे. त्यामुळे काय प्रॉब्लेम येणार नाही. काय बोलतोयस? आता वाटच नाही राहिलं. आपण पहिलं ना इकडून गेलो होतो, असं सरळ गेलो होतो आणि इकडे काहीच नव्हतं ना गवत वगैरे. हा, आता तर समजत पण नाही कुठे वाट ठेवलं, कुठल्या वाटेने जायचं तर समजत पण नाही. फुल गवत गवत. गवत किती आहे? काय रे, गवत किती आहे? अरे एवढं गवत आहे ना, समोरची वाट पण दिसत नाही. मेला पायाखाली कोण जनावर बिनावर आला ना, मेला समजदार नाही कधी कोणी येऊन गेलाय. हात वरती ठेवायचे. हा, हात वरती ठेवायचे आणि चालायचं. तर हा जर खाली असेल तर ओम्यान ते काळा काळा घातला नाही म्हणून काही हे नाही. पण माझ्यावर का जर असा असेल मग त्याला खाज लागली, मग त्याला खाजवीत बसेल. मग काय रे ओम्या? हा, खाली जासपर्यंत खाजवीत बसेल तो. म्हणून ट्रेकिंगला येताना प्रॉपर शूज तर असलेच पाहिजे. कारण आता खाली गवत आहे, खाली वाट पण दिसत नाही, खाली कोण असेल माहिती नाही. पण प्रॉपर शूज, प्रॉपर कपडे असलेच पाहिजेत. आता आपण चाललोय पुढे मंदिराकडे. पुढे मंदिर आहे, तिथे काही तोफा सुद्धा आहेत, तर ते सुद्धा आपल्याला बघायला भेटतील. आणि तिथे काही एक छोटा राजवाडासारखं आहे ना ओम्या? राजवाडा नाही का तिथे, सिंहासन वगैरे? विसरलाय. पण तिथे राजवाडासारखा एक छोटासा आहे, तर ते सुद्धा आपण बघून घेऊया. राज्य फुलपाखरू, ब्लू मॉर्मन फुलपाखरा राज्य फुलपाखरू म्हणून विशेष ब्लू मॉर्मन. खूप सुंदररित्या ह्या राजवाड्यामध्ये जसं की कोरीवकाम केलेलं आहे किंवा जे इथले दृश्य वगैरे आहे ते खूप सुंदर आहे. आणि ह्या अशेरी गडावरती आपल्याला हे सगळं बघायला मिळतं. ओम्या, आठवलं का कुठे आलो आपण? हां आठवतं. कुठे आलो आपण? समोर मंदिर आहे एक, बरोबर आहे, मातीचं मंदिर आहे. हा, 3 टोटल आहे. अरे इथे साईडला ना हे पण आहेत, म्हणजे जे पहिले इथे ना आय थिंक घरं होती आय थिंक, हां, तर त्यांचं असं बांधकाम पण होतं. आता ते गवत आहे त्यामुळे दिसत नाही. आणि एक तोफ पडली होती लास्टला. एक पडली होती लास्ट टाइम. आता काय माहिती आहे ठेवले वरती की काय केलं, तर बघूया. तर जसं की तुम्ही बघाल, मी आता मंदिरामध्ये आलेलो आहे. फायनली आम्ही आता मंदिरामध्ये पोहोचलेलो आहेत. मंदिरामध्ये बघाल पूर्णपणे ह्या दगडामध्ये कोरलेलं हे गुहा आहे, एक गुहा आहे. त्या गुहेमध्ये पूर्णपणे मंदिर आहे आणि यामध्ये देवीचं मूर्ती आहे. हे बघा, इथे जे गड आपल्या तोफा वगैरे आहेत, गडावरती ज्या तोफा आहेत त्या तोफा संदर्भात काही माहिती आहे. आणि ह्या गुहेमध्ये म्हणजे ह्या मंदिरामध्ये एवढं थंड वाटतंय ना, कारण बाहेर तुम्ही बघाल पूर्णपणे ऊन आहे पूर्णपणे. आणि इथे जर बघाल तुम्ही तर मस्तपैकी थंड वाटतंय. थोडा आराम, विश्रांती घेताना बसून आहे, थोडं थंड वाटतंय. इथे बाहेर ऊन आहे, इथे आतमध्ये थंड लागतंय, सुकून आहे. थोडं विश्रांती घेऊया, थोडा विश्रांती घेऊया. आणि इथे मस्तपैकी बसायला वगैरे जागा आहे. लास्ट टाइम आम्ही इथे आलो होतो, थोडा मस्त नाश्ता वगैरे आणला होता आणि इथे झोपलो होतो. इथे झोपलो होतो. कारण त्यावेळी तर एवढा ऊन होता, बेकार ऊन होता ना. तर आणि इथे येऊन आम्हाला चांगलं एकदम थंडगार वाटलं होतं. आणि
इथे मस्तपैकी आरामात झोपलो, आराम केला मस्तपैकी. नंतरला मग आम्ही पुढे एकदम त्या साईडला एक झेंडा वगैरे आहे मोठा, तिकडून हायवे वगैरे मस्तपैकी पूर्ण दिसतो. तर तो आपण आता मग जाऊया बघायला. पण त्यावेळी आम्ही तिकडे गेलो होतो नंतरला. आता गवत असेल, बघूया वाट भेटली जायला तर जाऊ त्या साईडला, नाहीतर टाक्या आहेत या साईडला. हा तर ते टाक्या आपण बघूया. कारण खूप गवत वाढल्यामुळे आता बघायला गेलो पायवाट आहे की नाही. कारण दुसऱ्या वाटेमध्ये गेलो तर कुठे जाऊ काय माहिती नाही. कारण खूप गवत वाढले, तुम्ही बघितलंच असाल आता गवत किती वाढलंय, त्यानुसार आता बघायला लागेल. तर अजून एक बघा इथे मंदिर आहे माझ्या मागे. मंदिराच्या जस्ट बाजूला तर आपल्याला तोफा बघायला भेटतील. ह्या किल्ल्यावरती 3 तोफा आहेत बघा. ही एक तोफ आहे, ही दुसरी तोफ आहे आणि ही तिसरी तोफ आहे. तर ह्या किल्ल्यावरती आपल्याला 3 तोफा बघायला भेटतात. आणि प्रत्येक किल्ल्यावरती संवर्धनाचं काम चालू असतं. ह्या किल्ल्यावरती सुद्धा चालू आहे. आणि ह्या ज्या तोफसुद्धा एक तोफेमध्ये एक रणगाडा टाईपमध्ये त्यामध्ये पूर्णपणे ठेवलेलं आहे, जेणेकरून त्या सुरक्षित राहतील. आणि बघा इथे अजून 2 सुद्धा तोफा आहेत. हा तर मंदिरापासून आता पुढे चाललोय. पुढे झेंडा आहे तिथे. पण मंदिराजवळ आपल्याला एक दादा आणि एक ताई भेटलेले होते. तर दोघे पण डॉक्टर आहेत आणि ते दर संडेला वगैरे दादा आहेत, ते ट्रेकिंग करतात. आणि ते आम्हाला सुद्धा बोलले की आम्ही आता विरारला राहतो, ते सुद्धा नालासोपारा राहतात. मग ते बोलले की जर काही ट्रेकिंगचा तुमचा वगैरे प्लॅन असेल, कारण ते एकटेच जातात, तर ते बोलले मला पण सांगा. तर अशी मंडळी असते आपल्याला किल्ल्यावरती बघायला भेटतात. खूप बरं वाटतं त्यांना भेटून. आणि ते त्यांचं वय सुद्धा जास्त आहे, एवढं पण जास्त नाही, पण डॉक्टर आहेत. हा डॉक्टर आहेत पण. आणि तेच एवढं टाइम कडून डॉक्टर लोक ट्रेकिंगसाठी येतात. हा बघा, तर तुम्ही पण घराच्या बाहेर निघा आणि आपला जो इतिहास आहे तो बघा डोळ्यांनी. वाचून इतिहास समजणार नाही, त्यासाठी बघावं लागतं. बघावं पण लागतं. तर किल्ल्याच्या आपण दुसऱ्या टोकाला आलो आहेत. इथे आपल्याला ध्वज बघायला भेटेल आणि इथून आपल्याला सुंदर असा व्ह्यू बघायला भेटतो खाली. हा जो हायवे आहे, तर ह्या हायवेवरून आपण आलो आहोत वरती. आणि इथून खूप चांगलं दिसतंय. इथे आपण आता थोडा नाश्ता पाणी करूया. वडापाव विमाई शेड आपले बसले आहेत, व्ह्यूचा आनंद घेत आहेत. व्ह्यूचा आनंद घेतला पाहिजे. एवढ्या उंचावर आलोय आपण चालत, एवढ्या खालतून चालत आलोय, व्ह्यूचा आनंद घेतला आलो पाहिजे. ते तर बघायलाच लागणार नाही. कुठून आलो ते बघायला तेच लागतं बघायला. कारण हे जे गाव आहे, हे गाव आहे मूळ गाव खालचं बेस विलेज. आणि इथून आम्ही आलो होतो, इथून आलो होतं. हा जो रोड दिसतोय ना, हा रोड 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 हा रोड, त्या रोडवरून आम्ही आलो. तुम्ही पण नक्की भेट द्या आशिरी किल्ल्याला. पोळा चाण्याचा पिठाचा पोळा करवला ना ओमेन. मी वडापाव आणलेले खरे, वडापावचे परत चुरा झाला, पोळा झाला. पाव दाखव चांगले. पाव खोलायला लागला. पाव पण खोल दे इकडे. वडापाव आणलेले आहेत, तर वडापाव खाऊया मस्तपैकी. नंतर पुढे जाऊया, पाण्याचे टाके वगैरे बघूया. आणि वाजले आता 1:15 वाजलेले आहेत. त्याला आपण उतरा चालू करूया मस्तपैकी. वडापाव वडापाव. तर नाश्ता पाणी करून मस्तपैकी पोटवरती नाश्त्यावरती केले आहे. 2 वडापाव मस्तपैकी दाबून खाल्लेले आहेत. आता आपण चाललो आहोत मस्तपैकी खाली. बघा खाली दाखव मी. मस्तपैकी व्ह्यूचा आनंद घेत आपण आता पुढे चाललो. गडावरती आता मंदिर बघून झालं, ध्वज बघून झालं. मंदिराच्या बाजूलाच त्या मागे एक पाण्याचा टाका आहे, मोठं पाण्याचा टाका आहे. आणि ते पुढे 2 पाण्याचे टाके आहेत, 2 की 3 आहेत. तर ते आता बघायला जाऊया आपण. आणि तिथून नंतरला मग घरी जाऊ, कारण आता वाजलेत 1 वाजला बरोबर. कारण नंतरला मग उशीर होईल घरी जायला. कारण जातानाचा आमचा प्रवास असेल, प्रायव्हेट गाडी तर नाही, त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट आपल्याला बघायला लागेल. तर तो पूर्णपणे बघायला लागेल त्यासाठी. चला, तर तिकडून आता आलो आहेत फोटो बिटो काढून. जाणार होतो आम्ही त्या साईडूनच, पण गवत लय आहे, त्यामुळे आता वरती जायला रस्ता नाही. म्हणून आम्ही आता ज्या वाटेतून आम्ही गेलो होतो त्याच वाटेतून रिटर्न आलो. आणि आता आम्ही चाललोय खाली पाण्याचं दुसरं की तिसरं, हां पाण्याचं दुसरं टाकं एक बघायला खाली. ते पण एकदम तिकडे डोंगर कपारीमध्ये आहे. इकडून जरा कठीण रस्ता आहे, तो पार करत ओम्याच्या बुटांची पूर्णपणे वाट लागलेली आहे. सोल निघाला ओम्या, निघालाय ना आता निघायच्या पातळीवरती. हा बा बघ, तुला बोललो ना ओम्या भोगदा. हा येतो. हा भोगदा आहे.
हा कुठे चाललाय? काय माहिती नाही. बघा तुम्हाला इथे खाली आल्यावरती एक बोगदा आहे, म्हणजे पूर्णपणे गुहा इथे. आता ह्यामध्ये गुहेमध्ये काय आहे का माहिती नाही. बेडूक बघ केवढा आहे. तर बघा फायनली आपण वरती होतो तिकडे, तिकडून डायरेक्ट खाली आलो आपण, कारण इथे पाण्याच्या टाक्या बघायला भेटतात. बघा इथे एक आहे, इथे दुसरी आहे आणि पुढे एक तिसरी आहे. अशा 3 पाण्याच्या टाक्या आहेत. पण ह्या 3 पाण्याच्या टाक्यामध्येच एक जर पाण्याचं टाकं आहे ते एवढं शुद्ध पाणी आहे ना, कारण ह्याचं पाणी बघाल ना अशुद्ध आहे, पूर्ण गढूळ आहे. तर ह्या 2 पाण्याच्या टाक्या आहेत आणि ही जी तिसरी पाण्याची टाकी आहे इथे पुढे येऊन, तर हे पाण्याचं टाकं थोडं स्वच्छ आहे. हे बघा, हे पाणी पिण्यासारखं आहे किंवा तोंड वगैरे धुवू शकतो यामध्ये. मोठी आहे टाकी आणि ही पाणी खोल आहे. हा खोल आहे पूर्णपणे. तर तुम्हाला पाणी गढूळ वाटत असेल, पण ते गढूळ नाही मुळात. यामध्ये मासे सुद्धा दिसतात आतमध्ये. याच्या आतमध्ये खूप मोठी. हा बरोबर बरोबर, मी बोलतो ते बरोबर आहे. ही जी टाकी आहे ना, पाण्याची टाकी, ही एवढीच नाही, ही जशी दिसते ना एवढीशी आहे, एवढी नाही. त्याच्या आतमध्ये पूर्णपणे खोली आहे, एक रूम होईल आतमध्ये. एवढी मोठी पाण्याची टाकी आहे आतमध्ये. तर फक्त दिसायला वाटते छोटी आहे, पण आतमध्ये पूर्णपणे एकदम भरलेली आहे. एकदम रूम होईल, आतमध्ये खोली होईल, एवढी मोठी आहे आणि एवढं पाणी आतमध्ये आहे. हां, तर अजून एक तुम्हाला जी गोष्ट सांगायची होती तुम्हाला, तर हीच सांगायची होती की आम्ही जो लास्ट टाइम आलो होतो मे महिन्यामध्ये, एप्रिल मे महिन्यामध्ये, तो उन्हाळ्याचा दिवस होता. त्या टायमाला आमच्याकडे पाण्याच्या बॉटल 2 होत्या. त्या 2 पाण्याच्या बॉटल आमच्या पूर्णपणे संपलेल्या आणि एवढा ऊन होता तर आमचं पूर्ण हालत बेकार झाली होती आणि आम्हाला खूप तहान लागली होती. वरती एक पाण्याचं टाकं आहे, पूर्ण मोठं आहे आणि पूर्ण खराब झाले, पण त्या टायमाला खराब झालं होतं आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याची अपेक्षा नव्हतीच आम्हाला की वरती भेटेल करून. मग आम्ही फिरत फिरत, जसं की इकडे वरती दिसतं, इकडून फिरत फिरत खाली जात होतो. जाता जाता आमची नजर इकडे खाली गेली पाण्याच्या टाक्यावरती. त्याला तुम्हाला जे पाण्याच्या टाक्या दाखवल्या 2, तिकडे नजर गेली. म्हटलं जाऊन येऊया. तर 2 पाण्याच्या टाक्या बघितलेल्या आणि ही जी कोपऱ्यात टाकायची पाण्याची टाकी आहे, इथे येऊन आम्ही बघितलं एवढं शुद्ध पाणी, थंडगार पाणी. खरं सांगतोय, इथे आम्ही येऊन देवाच्या पाया पडलो. म्हटलं खरंच पावलं असतो आम्हाला आणि खरंच आम्हाला एवढं चांगलं वाटलं ना पाणी पिऊन वगैरे, एकदम जीवात जीव आला. नाहीतर आमची पूर्ण मरगळल्याची हालत झाली होती. तर हेच ते पाण्याचं टाकं आहे आणि त्यात आम्ही येऊन थोडं फ्रेश होतो आणि मग आपण फायनली उतरायला चालू करूया. मग तर मित्रांनो, फायनली आपला आशेरीगड फिरून झालेला आहे. तर आपण चाललो आहोत आता घरी निघण्याच्या तयारीला आहोत. तर आजूबाजूचं वातावरण बघा किती मस्त आलं आहे. तर आता चाललो आहे आपण डायरेक्ट खाली. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्या अशा गडकिल्ल्याच्या किंवा असे डेली ब्लॉग किंवा अधूनमधून ब्लॉग टाकत असतो, तर ते नक्कीच बघा तुम्ही. आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही नक्की सांगा मला की ब्लॉग कसा आहे वगैरे. आणि ओम्या, येस, आजची भटकंती कशी होती भावा? आजची भटकंती खूप छान. निसर्ग बघायला लागला सकाळीपासून. स्वतःची पण हालत खूप खराब आहे. शूजची हालत खराब आहे. तर ब्लॉग पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.